नेक्स्ट आहे स्त्री चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. आता स्वातंत्र्यपूर्व काळात जर पाहिलं तर जी स्त्री चळवळीची सुरुवात कोणी केली तर जे पुरोगामी विचाराचे पुरुष होते की ज्यांनी स्त्रियांचं अस्तित्व मान्य केलं है ना, त्यांचा दर्जा स्त्री पुरुष समानता मान्य केलं, अशा पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने काय झालं, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळ सुरू झाली. स्त्रियांवर होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. आता स्त्रियांवर होणारे अन्याय असतील, त्यांचं होणारं शोषण हे थांबवून त्यांना सन्मानानं जगता यावं आणि सार्वजनिक जे काही जीवन आहे, जे काही शिक्षणापासून तर सर्व प्रकारची जी समान वागणूक आहे तर यामध्ये सहभाग घेता यावा म्हणून अनेक सुधारणा ज्या आहेत तर या चळवळीच्या मार्फत सुरू झाल्या. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकाराने सतीच्या प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार यांसारख्या सुधारणा होऊ शकल्या. आता तुम्हाला स्त्री चळवळीमध्ये जे उल्लेखनीय काम करणारे जे होऊन गेलेले जे विशेष ज्यांना आपण म्हणू की असे, तर त्या समाजसुधारकांची नावं आपण पाहून घेऊ. तर ते आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर, त्यानंतर आधुनिक भारताचे जनक ज्यांना म्हणतो आपण राजाराम मोहन राय, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, त्यानंतर स्त्री शिक्षणाला ज्यांनी सर्वात जास्त महत्त्व दिलं ते महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे. तर या सर्वांच्या पुढाकाराने सतीच्या प्रथेला विरोध झाला. आता सती माहीत तुम्हाला आहे की नाही, तर स्त्री प्रथेला पण विरोध केला त्यांनी. त्यानंतर विधवा विवाहांचा जो पुनर्विवाह आहे याला पण उत्तेजना दिली. त्यानंतर स्त्रियांचं शिक्षण असेल, त्यानंतर बालविवाह जे आहे तर त्यालासुद्धा विरोध केला. आणि विशेष म्हणजे स्त्रियांनासुद्धा पुरुषाबरोबर मतदानाचा अधिकार. तर या सगळ्या सुधारणा ज्या आहेत या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झाल्या. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आले आहेत. आणि स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहीत आहे की संविधानाची निर्मिती जी आहे ही 26 नोव्हेंबर 1949ला झाली आणि प्रत्यक्ष अंमलात 26 जानेवारी 1950 पासून. तर भारताच्या संविधानात सर्वच बाबतीत स्त्रियांना काय दिलेलं आहे, समान हक्क दिलेले आहेत. परंतु अनेक क्षेत्रात स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नव्हती. आणि परंतु काय झालं माहिती आहे का, असे बरेच क्षेत्र आहे की जिथं स्त्रियांना समान दर्जा दिलेला आहे पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर तशी वागणूक दिली जात होती का, नाही. स्त्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट होते. आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात जर पाहिलं आपण तर स्त्री चळवळीचं जे सर्वात प्रमुख उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट होतं स्त्रियांचं स्वातंत्र्य. या काळातील स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठी होती. आणि स्त्रियांच्या चळवळीचं जर मेन फोकस जो होता तर एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून त्यांना एक समान दर्जा मिळावा, कोणत्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर होऊ नये, तर यासाठी त्यांची ती चळवळ होती. स्त्रियांचे स्वातंत्र्य हाही त्यामागील एक उद्देश होता. आणि आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वेळेस जर पाहिलं आपण तर जुन्या काळी शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत आणि वैयक्तिक स्वातंत्र्यापर्यंत अनेक प्रकारचे काय होते, बंधनं होते, हे की नाही. त्या बंधनातून स्त्रियांचं स्वातंत्र्य कुठेतरी मिळावं हे स्त्रियांच्या चळवळीचं काय होतं, काही विशिष्ट उद्दिष्ट होतं. भारतामध्ये भ्रष्टाचार, जातीव्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात आंदोलने सुरू झाली. आता या व्यतिरिक्त जर पाहिलं आपण तर भ्रष्टाचार असेल, त्यानंतर जी जात व्यवस्था आहे आणि दुसरं म्हणजे कट्टर धार्मिकता, तर या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी सुद्धा काय सुरू झाले, आंदोलनं सुरू झाले. या आंदोलनामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. आणि विचार केला तर हे जेवढे काही प्रश्न आहेत हे सर्वांचीच आहे, स्त्रियांची, पुरुषांची, सर्वांचीच आहे. कुणी आज जर पाहिलं आपण चांगल्या व्यक्ती भ्रष्टाचार, जाती व्यवस्था, कट्टर धार्मिकता हा चांगल्या व्यक्ती कधीच सहन करत नाही. त्यामुळे निश्चितच या आंदोलनामध्ये स्त्रियासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. त्यातून स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. आता होतं काय की बऱ्याच वेळेस स्त्रियांना हे पण माहीत नसतं की आपल्याला अप्रत्यक्ष अन्याय व्हायला. तर या स्त्री चळवळीमुळे एक फायदा असं झाला की बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या अन्यायाची काय झाली, जाणीव झाली, अवेअरनेस ज्याला म्हणू आपण. स्त्रियांच्या पुढाकाराने स्त्रियांची चळवळ सुरू झाली.
आणि पुढे पुढे जर पाहिलं आपण तर स्त्रियांच्या चळवळीचे नेतृत्वसुद्धा स्वतः काही उच्च शिक्षित आणि समाजसुधारक महिलांनीच केलं, स्त्रियांनीच केलं. भारतातील स्त्री चळवळींचे स्वरूप एकसंघ नाही, परंतु स्त्रियांचे आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा विचार विविध पातळीवर या स्त्री संघटना करताना दिसतो. आता असं आहे का की स्त्री चळवळ भारतामध्ये एकच आहे किंवा पूर्ण राष्ट्रीय स्तरावर त्यांची एकच संघटना असं आहे का? नाही. तर भारतात स्त्री चळवळीचे जे स्वरूप आहे ते एक संघ नाही. मात्र जेवढ्या काही संघटना असतील वेगवेगळ्या, पण त्यांचा उद्देश समान आहे, हे की नाही? सर्वांचं म्हणणं आहे स्त्रियांना चांगलं आरोग्य, त्यानंतर त्यांना काय मिळावं, सामाजिक सुरक्षितता, त्यानंतर आर्थिक स्वावलंबन. तुम्हाला हे पण माहीत आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यांना जे कमवत नाही तर सोडून द्या, जे कमवतात त्यांनासुद्धा कधी कधी स्वतःचं आर्थिक खर्च करण्याची मुभा नसते, हे की नाही? म्हणजे आर्थिक स्वावलंबन मिळालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सक्षमीकरण. तर या सर्व मुद्द्यांचा विचार या सर्व स्त्री संघटना करताना आपल्याला दिसतात. नेक्स्ट, स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह हे स्त्री चळवळीसमोरील आजचे आव्हान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर आज रोजी जे आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते आहे स्त्रियांचं शिक्षण. आणि या बाबतीत मला तरी वाटतं पुरुषांपेक्षा तर कितीतरी पुढे येतात, की नाही? आणि विशेष म्हणजे दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की माणूस म्हणून जो दर्जा आहे आणि प्रतिष्ठा, हे की नाही, या गोष्टींचा जो आग्रह आहे तर हे स्त्री चळवळीसमोरचे आव्हान आहेत. पर्यावरण चळवळ. पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातील एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर समस्या आहे, हे आपण जाणतोच. तर पहा, पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला माहीत आहे की ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीनहाऊस गॅस इफेक्ट असेल किंवा प्रदूषणासंदर्भात असेल, तर पर्यावरणाचा ऱ्हास जी आहे ती राष्ट्रीयच नव्हे तर ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक समस्या आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक चळवळी सक्रिय आहेत आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्यही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता एक लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं तर अनेक चळवळी जे आहेत, ग्रीन आर्मी वगैरे जे असतात, NGOज वेगवेगळे, हे की नाही, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात, तर सर्व अनेक चळवळी सक्रिय आहेत त्यामध्ये. मात्र या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यसुद्धा खूप मोठं आहे. कारण एक देशाचा हवामानावर परिणाम झाला त्याचा परिणाम काय होतो, दुसऱ्या देशावर होतो. म्हणून दुसरे जे आहेत हे जे परस्पर सहकार्यानं पूर्ण जगामध्ये प्रदूषणाचं, पर्यावरणाचं आपण जे होणारं नुकसान आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे. भारतातही पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य देत अनेक चळवळी सक्रिय आहेत. आता भारतामध्ये जर पाहिलं आपण तर पर्यावरणातील जे विविध विषय आहेत त्यांनासुद्धा आपण प्राधान्य दिलेलं आहे. जसं की प्लांटेशन वगैरे असेल, या संदर्भात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सक्रिय चळवळी निर्माण केल्या आहेत. जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्याचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे दुष्परिणाम इत्यादी प्रश्न घेऊन चळवळी संघर्ष करत आहेत. आणि आज रोजी जर पाहिलं आपण तर जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता यांचं संरक्षण असेल, कारण पांडा वगैरे जे रेअर स्पीसीज आहेत तर त्यांना आपण काय करलो, टायगर वगैरे यांची संख्या कमी आहे ना, त्यांना संरक्षण द्यायलो आपण. त्यानंतर पाण्याचे जे विविध स्रोत आहे त्यांचं काय करलो आपण, जतन. आज जर शेतीमध्ये पाहिलं आपण तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांना आपण पाण्याचा जपून वापर करायलो. त्यानंतर जंगल आवरण, आणि आपण जर पाहिलं तर काही अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आपण तयार केले, त्या संदर्भात पण आहे. नद्यांचे प्रदूषण जर पाहिलं आपण तर त्या संदर्भातसुद्धा चळवळी सुरू आहे. जसं की आपले नर्मदा आंदोलन असेल, गंगा नदी जी आहे तिच्या स्वच्छतेसंदर्भात आंदोलन चालू आहे, है ना, चळवळ चालू आहे. हरितपट्ट्यांचे संरक्षण, जो ग्रीन झोन आहे, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्याचे दुष्परिणाम, हे तर माहीत तुम्हाला. केमिकल फर्टिलायझर जे आहेत तर त्याला वापरू नका असं सध्या फोर्स आहे पहा. कारण ऑर्गॅनिक जी शेती आहे ज्याला आपण गावरान म्हणतो आहे की नाही, त्याला आज थोडंसं डिमांड येलं. त्यानंतर ग्राहक चळवळ बघायच्या अगोदर आपण एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहू. डॉक्टर राजेंद्र सिंह. भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली आहे. आता भारताचे जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंह, ज्या राज्यामध्ये त्यांनी कार्य केले ते कोणतं आहे, राजस्थान. आणि त्यांनी केलेलं महत्त्वाचं कार्य म्हणजे जलक्रांती. कारण आपल्याला माहिती आहे की राजस्थानमध्ये थरची वाळवंटी म्हणजे वाळवंटी प्रदेश येतो, आहे की नाही, पाण्याचं प्रमाण कमी असतं. राजस्थानमध्ये हजारो जोहड नद्यांवरील मातीचे बंधारे निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले होते. आता यांची संकल्पना काय होती, तर त्यांनी काय केली, नद्यावर काय केलं, छोटे छोटे मातीचे काय केले बंधारे. म्हणजे धरणं तर बांधतो आपण, धरणं बांधणे म्हणजे खूप त्याला खर्चिक असतं ते, पण मातीचे बंधारे हे सोप्यातलं आहे. आणि त्याला त्या भाषेमध्ये काय म्हणतात, तिकडं जोहड म्हणतात.
तर याच्यामुळं काय व्हायलं की त्यांनी पाण्याची बचत जास्त प्रमाणात केली. कारण पावसाचं पाणी जर वाहून जात असेल ना, तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर माती पण वाहून जाते आणि पाणी पण वाहून जातं, बरोबर आहे का? त्याच्यामुळं ज्याला आपण म्हणू जमिनीची धूप वाढणे, जलपातळी कमी होणे असे प्रॉब्लेम येतात. तर त्याच्यावर हे सोल्युशन चांगलं आहे. सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरुज्जीवित केल्या. आणि राजस्थानचे जे थरचे वाळवंट आहे त्याच्यामध्ये ज्या काही नद्या होत्या, ज्यांना पूर्वी पाणी होतं पण मध्यंतरी नव्हतं, पण आता पुन्हा एकदा आलं, म्हणजे त्याला काय केलं त्यांनी? पुनर्जीवित केलं. त्यांनी तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे 11,000 जोहड निर्माण केले. त्यांनी एक संघ तयार केला, त्याला नाव काय दिलं? तरुण भारत संघ, यंग इंडिया ऑर्गनायझेशन. आणि ही स्थापना करून त्यांनी शेकडो गावामध्ये जवळपास किती जोड निर्माण केले? 11,000 मातीचे बंधारे त्यांनी नद्यांवर तयार केले. देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, नद्या पुनरुज्जीवित करणे, वन संवर्धन, वन्यजीवन संवर्धन मोहीम राबवली आहे. आणि फक्त राजस्थान पुरतंच नाही तर पूर्ण देशभर त्यांनी पायी यात्रा काढली, ज्याला आपण पदयात्रा म्हणू. आणि यामध्ये पाण्याचं जपून कसा वापर करता येईल, पाणी जतन कसं करता येईल त्या संदर्भात जलसंवर्धन असेल, नद्या पुनर्जीवित करणे असेल, त्यानंतर वृक्षांचं संवर्धन ज्याला आपण वनसंवर्धन म्हणू, आणि त्यानंतर जंगलामधले जेवढे काही सजीव आहेत, प्राणी वनस्पती, तर वन्यजीवन यांचं संवर्धन, या सगळ्या मोहीम त्यांनी राबवल्या. गेली 31 वर्षे त्यांची ही सामाजिक चळवळ सुरू आहे. आणि जवळपास हे कार्य ते मागचे किती वर्षापासून करेले? 31 वर्षापासून. डॉक्टर राजेंद्र सिंह हे पाण्याचे नोबेल समजले जाणाऱ्या स्टॉकहोम वॉटर प्राईजचे मानकरी आहेत. आणि डॉक्टर राजेंद्र सिंह यांना एक मानकरी पुरस्कार मिळाला आहे, ज्याचं नाव आहे स्टॉकहोम वॉटर प्राईज. आता या पुरस्काराचं दर्जा जर पाहिला आपण तर पाणी या क्षेत्रामधलं ते नोबेल पुरस्कार आहे असं ग्राह्य दिलं जातं. म्हणजे त्या नोबेल पारितोषिकच्या दर्जाचा पुरस्कार डॉक्टर राजेंद्र सिंह यांना मिळालेला आहे. फायनली पाहू आपण ग्राहक चळवळ. 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. आता ग्राहकांचं जे लूट होते कधी कधी, हे की नाही, कशाकडून? विक्रेत्याकडून. ती थांबवण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने एक ग्राहक संरक्षण कायदा निर्माण केला, आणि ते वर्ष कोणता? 1986. त्यानंतर ग्राहक चळवळीचा उदय झाला. आणि तिथून पुढं जर पाहिलं आपण तर ग्राहक चळवळीचा खरा उदय म्हणजे उगम तिथून सुरुवात झाली. या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक आहे. आणि ही चळवळ नुसतं ग्राहकाचं संरक्षण इतक्या शब्दापुरतं नाही, तर तिचा अर्थ, तिचे उद्दिष्ट थोडेसे मोठे आहेत. म्हणजे कसे आहेत? थोडेसे व्यापक स्वरूपाचे आहे. समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. हां, तर ग्राहकाची व्याख्या करताना त्याने काय सांगितलं की समाजातील प्रत्येक घटक हा काय आहे? स्वतः ग्राहक असतो. अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे तसेच समाज व्यवस्था बदलल्यामुळे ग्राहकांवर परिणाम होतो. आता काय होतं की अर्थव्यवस्थामध्ये एखादा बदल आला किंवा समाज व्यवस्था जर बदलली तर निश्चितच काय होतो? ग्राहकावर त्याचा परिणाम होतो. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि निश्चितच जर अर्थव्यवस्थेमध्ये बदल येत असेल, समाज व्यवस्थेमध्ये बदल येत असेल आणि ग्राहकावर परिणाम आला म्हणजेच निश्चितच त्याला अनेक समस्यांना काय द्यावं लागतं? तोंड द्यावं लागतं. म्हणजे त्याला बऱ्याच समस्या फेस कराव्या लागतात. जसे भेसळ, वस्तूंची वाढवलेली किंमत, वजन मापातील फसवणूक इत्यादी. कधी कधी काय होतं की भेसळमुळं ग्राहकांचं नुकसान होतं. कधी कधी अवाजवी किंमत वाढली असते, हे ना. मेडिसिनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही की MRP खूप जास्त असते, हे की नाही. त्यानंतर वजन मापातील फसवणूक असेल. बऱ्याच वेळेस तुम्हाला माहीत आहे की आपण वजन जे आहे ते बघतो आपल्या डोळ्याने, पण ते प्रमाणित आहे का नाही, हे ना. त्याला ISI मार्क, त्याची क्रॉस चेकिंग वगैरे झाली का नाही, हे सुद्धा मुद्दे महत्त्वाचे असतात. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. मग भेसळ असो किंवा वस्तूची वाढलेली अवाजवी किंमत असो किंवा वजन मापातील फसवणूक असेल, अशा सर्व अडचणीमुळे जर ग्राहकाचं नुकसान होत असेल तर त्याच्यासाठी ग्राहक संरक्षण चळवळ हे अवेलेबल आहे, ते अस्तित्वात आहे. चळवळी नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. आता चळवळीचा अंतिम उद्देश जर पाहिला आपण तर नागरिकांचं जे सार्वजनिक जीवन आहे त्या सार्वजनिक जीवनामध्ये नागरिक काय करतात? सहभाग. आता जर चळवळीत नसतील तर कोणाकडे काय विचारणार आहे का? नाही. म्हणजे समस्या सर्वांच्या, तर सर्वजण एकत्र येणार. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की चळवळ जी आहे तर तो नागरिकांचं काय आहे? सार्वजनिक जीवनातले सहभाग आहे. 1980 नंतरच्या चळवळींना नवसामाजिक चळवळी म्हटले जाते. आता नवसामाजिक आणि किंवा ओल्ड म्हणू आपण त्याला, तर नवसामाजिक चळवळी कधी
1980 नंतर जे आहेत तर त्या न्यू जनरेशनचे आहे की नाही, नवसामाजिक, आणि ओल्ड जे आहे त्या 1980च्या अगोदरच्या. कारण त्यांचे स्वरूप आधीच्या चळवळींपेक्षा वेगळे होते. तर आधीच्या चळवळी आणि आत्ताच्या चळवळी याच्यामध्ये 1980 नंतर काय पडला, फरक पडला. म्हणून 1980 नंतरच्या चळवळीला आपण काय नाव दिलेलं आहे, नवसामाजिक चळवळी. त्या अधिक विषयनिष्ठ होऊ लागल्या, म्हणजेच एकेका विषयाभोवती जन आंदोलन उभे करण्याचे प्रयत्न होऊ लागले. आता नवीन चळवळी जर पाहिजे आपण, नवसामाजिक चळवळी, तर या कशा आहेत, अधिक विषयनिष्ठ. म्हणजे याच्यामध्ये आपल्या ॲक्च्युअल चळवळ काय संदर्भात काय, याच्यात स्पष्टता जास्त आहे की नाही. आता स्त्रियांच्या संदर्भात चळवळ आहे समजा, पण स्त्रियांचं नेमकं काय, तर शिक्षण. म्हणजे नवसामाजिकमध्ये काय केलं, एक पॉईंट आपण काय केला, तुम्हाला माहिती आहे, हायर एज्युकेशनसाठी आता थोडं फीचं कन्सेशन आलेलं आहे. तर हे सुद्धा काय झालं, विषयनिष्ठ चळवळच झाली नाही एक पद्धतीची. म्हणजे एकेका विषयाभोवती आता जन आंदोलन काय व्हायलं, उभं राहण्याचं प्रयत्न सुरू आहे. पुढील पाठात आपण लोकशाही समोरील आव्हानांचा विचार करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणतो आपला भारत देश, तर यासमोरील काही आव्हानं आहेत त्या आव्हानांचा विचार आपण पुढच्या तासिकेत करू.